नाही तुम्हाला जसं तुम्ही नाही तुम्ही जसं ऐकता ते तसंच मला पण ती माहिती आहे की काहीतरी थ्रेट आलेलं आहे आणि त्याची त्या संदर्भातली चौकशी पोलीस प्रशासन करतं. आपण कधी तुम्हाला माहिती पडलं कारण की स्पेशल सेटिंग आहे आज तुम्ही देखील स्पेशल सेटिंग माझी लक्षवेधी होती, काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला. कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे. पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात. म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं. नाही मला माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला हे माहिती. मी तुम्हाला तेच सांगितलं की मला जी माहिती आहे काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची चेकिंग ते करतात. आज आताच न्यूज मिळाली की धमकीची जे आपली सूचना इथं आलेली आहे, अध्यक्षांनी त्याला लक्षात घेऊन, गृह मंत्रालयाने त्याला लक्षात घेऊन एवढी सिक्युरिटी वाढलेली आहे. पण मला असं वाटतं की आपल्या विधानसभेचा कामकाज डिस्टर्ब करण्याकरता असा एखादा हॉक्स होऊ शकतं. पण तरीही दक्षता घेऊन अध्यक्षांनी आणि गृह मंत्रालयाने ही सिक्युरिटी वाढवलेली आहे. पण सर विधान भवनामध्ये हा धमकीचा मेल आला आहे. कामकाज या ठिकाणी चालतं आणि अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये हा धमकीचा मेल आला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विधानसभाच्या सदस्यांना धमक्यांचे मेल यायला लागले आहे. कोणी बिश्नोई गँग म्हणून आमचे साजिद पठाण साहेब अकोल्यावाला आहे त्यांना आलेली आहे. तो मुद्दा गाजला आणि त्यानंतर आज थेट विधानसभेपर्यंत ही मेल आलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि कुठेतरी याची सखोल चौकशी होऊन सिक्युरिटी जी आहे ते वाढवण्यात यावी अशी मला. पण हे होऊ शकतं की कामकाज डिस्टर्ब करण्याकरता सुद्धा अशी मेल येऊ